नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार, काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवे असाल, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, सरकार पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेचे 18वा हप्ता जमा करणार आहे, परंतु प्रशासनाने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक जमीनधारक शेतकरी कुटुंबाला 2000 रुपयाचं वेतन देण्याचा यामार्फत पीएम किसान योजनेचा हा उद्देश आहे की पीएम किसान लाभधारी वगळलेल्या संस्थांमध्ये जमीनदार घटनात्मक पदे आणि असलेले शेतकरी राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी या योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत। तसेच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान लाभधारची स्थिती काय आहे पाहण्याआधी पहा की नमो शेतकरी योजनेचा लाभ कुणाकुणाला मिळत नाही ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे। पहा की शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना तीन जे प्रॉब्लेम असतात ते तिन्ही प्रॉब्लेम असतील तर त्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत नाहीत। कारण की ज्या शेतकरी बांधवांना लँड सेंडिंग नो प्रॉब्लेम असेल किंवा ई-केवायसी पेंडिंग असेल किंवा आपल्याला जर आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर आपल्याला जो पीएम किसान योजना आहे या योजनेचा हप्ता मिळणार नाही। तसेच पीएम किसान योजनेची स्थिती, पीएम किसान निधी पेमेंट, जसे की सर्वांना माहित आहे की पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही योजना देशातील अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक कल्याणकारी आणि योजना आहे। ही योजना सुरू करण्यामागील एक मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा, जेणेकरून त्यांची शेती आणि संबंधित जे कामे आहेत ते सुरळीत चालतील अशा प्रकारे या योजनेद्वारे केंद्र सरकार व ज्या शेतकऱ्यांकडे शेती नाही त्याची जमीन आहे त्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जातो। हे एक महत्त्वाचं आहे। पण ही जी रक्कम आहे ती कशी दिली जाते की डीबीटी मार्फत दिली जाते, म्हणजे आधार संलग्न बँकेमध्येच दिली जाते आणि तुमच्या जर आधारला बँकच लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। आणि काही जर प्रॉब्लेम जर असेल तर प्रॉब्लेम दुरुस्ती करा, म्हणजे आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर तुम्ही जेणेकरून आपण पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाचं खातं काढू शकता, जेणेकरून ते जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर म्हणजेच 4 ते 5 दिवसात सॉल्व 100% होतो। पहा शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे बँक खात्यात दरवर्षी 3 हप्त्यामध्ये जमा केले मध्ये 6000 रुपये वार्षिक भेटत असतात। या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 17वा हप्ता मिळाला आहे। त्याच शेतकरी बांधवांना 18वा हप्ता पण मिळणार आहे, कारण की 17वा हप्ता यशस्वीरित्या मिळाला असेल तर 18वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही एक महत्त्वाचं आहे। पहा 18व्या हप्त्याचे फायदे काय ते सुद्धा बघा आणि कधी मिळणार ते पाहू। पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेचे अनेक फायदे आहेत ज्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारत आहे आणि वार्षिक जे 6000 रुपये आहेत ते देत असतात आणि आतापर्यंत जे 17 हप्ते आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आता आपण पाहणार आहोत की 18वा हप्ता पीएम किसान योजनेचा केव्हा मिळेल। पहा 17वा हप्ता हा जून महिन्यात मिळाला होता, तर 18वा हप्ता आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे। ही महत्त्वाची बातमी होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।